लोकप्रिय मराठी कार्यक्रम चला हवा येऊ द्या तब्बल 10 वर्षांनंतर प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं, सोबतच या कार्यक्रमातील कलाकारांना देखील खऱ्या अर्थाने आर्थिक स्थैर्य दिलं. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमातील कलाकार एका भागासाठी किती मानधन घेत होते यावर एक नजर टाकूयात. नमस्कार, मी आहे मेहुल शिंदे आणि तुम्ही बघताय मराठी स्टडी जंक्शन. तर भारत गणेशपुरे विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे अंदाजे 75,000 रुपये मानधन घेतो अशी माहिती आहे. 2. कुशल बद्रिके कॉमेडीचा अचूक टायमिंगसाठी लोकप्रिय असलेला प्रेक्षकांचा लाडका कुशल बद्रिके हा देखील एका भागासाठी भाऊप्रमाणे 80 ते 90 हजारांचं मानधन घेत होता. सागर कारंडे थुकरटवाडीत सागर कारंडेच्या रूपात आलेला पोस्टमॅन प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यांना वाचलेली अनेक पत्र व्हायरल झाली, त्याची प्रचंड चर्चा झाली. मीडिया रिपोर्टनुसार सागर कारंडे एका एपिसोडसाठी तब्बल 70,000 रुपये मानधन घ्यायचा. भाऊ कदम आपल्या अभिनयानं, विनोदी बुद्धीनं प्रेक्षकांना हसवणाऱ्या भाऊ कदमचं खरं नाव भालचंद्र पांडुरंग कदम आहे. भाऊ कदम हा एका भागासाठी 80 ते 90,000 रुपये एवढं मानधन घेत होता. श्रेया बुगडे विनोदी अभिनेत्री म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे एका एपिसोडसाठी 80 ते 90 हजारांचं मानधन घ्यायची असं म्हटलं जातं. निलेश साबळे आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना, हसलंच पाहिजे असं म्हणत गेली 10 वर्षे निलेशनं मराठी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्याच्या मानधनाबद्दल बोलायचं झालं तर तो 1.25 ते 1.5 लाखाचं मानधन घेत असल्याची माहिती आहे. आणि शेवटी इतर कलाकारांना 30 ते 40 हजार एवढं मानधन मिळत असल्याची माहिती आहे. तर मित्रांनो, हे होते चला हवा येऊ द्याची टीम आणि त्यांचं मानधन किती होतं आपण या व्हिडिओत बघितलं आहे. अशा अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. धन्यवाद.